मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांना एकत्र विमान प्रवास केल्याच्या मुद्द्यावरूनही मंत्री नितेश राणे यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला आहे। मुख्यमंत्र्यांच्या विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांची असते। देवाभाऊंचा संवाद लाभणं आणि त्यातून भविष्य घडवणं ही चांगली गोष्ट आहे, असे राणे म्हणाले। शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते। विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते। शेवटी मी नेहमी तुम्हाला सांगतो की देवाभाऊंचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे आणि म्हणून त्या विमानामध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने जयंत पाटीलजींच्या मनामधले योग्य विचार येतील अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो। RSSच्या मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांच्या उपस्थितीवरही राणेंनी भाष्य केले। दानवे पूर्वी संघाच्या शाखेत जात होते, ते हिंदुत्वाच्या विचारांचे आहे। उद्धव ठाकरेंनी हिंदू विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना वेदना होत असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले होते, असा दावा राणेंनी केला। दानवे पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांकडे येत असतील तर त्यांचे स्वागत असल्याचेही ते म्हणाले। माझी जेवढी माहिती आहे की मुळात अंबादास दानवेजी हे स्वयंसेवक होते, पहिल्या संघाच्या शाखेत पण जायचे, हिंदुत्व विचाराचे आहेत आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेजींनी हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली तेव्हा त्यांना किती वेदना व्हायच्या हे त्यांनी मला एकट्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून अंबादास दानवेजींनी अगर परत एकदा हिंदुत्व आणि संघाच्या दिशेने येत असतील तर स्वागतच आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा प्रमाणपत्राच्या भूमिकेचे राणेंनी समर्थन केले। मात्र भाजपा नेत्यांविरोधात वापरली जाणारी भाषा चुकीची असल्याचे सांगत त्यांनी संयमाचा सल्ला दिला। मराठा तरुणांवर अन्याय झाल्यास अधिकार विरोध जरांगेच्या खांद्याला खांदा लावून लढू असा इशारा देत सडके आंबे असतील तर त्यांनीही सोडणार नाही असा घोषणा केला आहे। बघा, एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजामध्येच्या बाबतीमध्ये जे प्रमाणपत्र आहेत त्या बाबतीमध्ये काही विषय मांडतायत, ते चूक नाही आहे, त्यांची चूक नाही आहे। कारण का शेवटी मीही मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुण तरुणीवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार। चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे। त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेजीच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत, ते समाज हिताचे आहे। फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरत आहे ती चुकीची आहे। आपल्याला मराठा समाजाच्या मुलामुली तरुण तरुणींचं अगर भलं करायचं असेल तर आपल्या सरकारशी योग्य संवाद ठेवून आपल्याला तो मार्ग काढणं सोपं आहे। कारण आम्हीही आमच्याही कोकणात कोण आमच्या कोकणाच्या भाषेत सांगितलं कोण सडके आंबे असतील ज्यांच्यामुळे आमच्या मराठा समाजाचा तरुण तरुणीचं नुकसान होत असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, विषयच नाही। पण त्या निमित्ताने बावनकुळेजींबद्दल विरोधात बोलणं, त्यामुळे अन्य आमच्या प्रमुख नेत्यांबद्दल विरोधात बोलणं, त्याच्यामुळे विषय भरकटतोय। म्हणून मनोज जरांगेजींना सांगेन, मुद्दा बरोबर आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीचा अन्याय मराठा समाजाच्या मुलामुलींवर झाला असेल तर तुमच्या खांद्याला खांदा उभं राहून नितेश राणे त्या अधिकाऱ्याच्या विरोधात भूमिका घेणं किंवा ना त्याचा कार्यक्रम करायसाठी मी तयार आहे। फक्त त्या भाषेच्या संदर्भात जे भाषा ते वापरतायत त्याबद्दल त्यांनी विचार करा।